माझ्या मिसेसचा गंटन त्या ठिकाणी चोरीला नेऊन 15-20 जेंट्स आणि बऱ्याच महिला होत्या. रात्रीचं माझ्या मिसेसवरती त्या ठिकाणी हल्ला केला, माझ्या मिसेसचा गंटन चोरीला नेला. तर अशा पद्धतीचा आम्हाला त्रास देण्याचं काम केलं. मी चित्तरंजन गायकवाड, आज माझ्यावरती तसेच माझी मिसेस गौरी गायकवाड, त्याचप्रमाणे माझा चिरंजीव ओमराजे गायकवाड, आमच्या तिघांवरती लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये झगडे परिवाराने त्या ठिकाणी त्यांच्या गट नंबर 424 मध्ये अतिक्रमण करून त्यांच्या जमिनीचं नुकसान केलं, अशा पद्धतीची आमच्यावरती FIR दाखल केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमचा गट नंबर 418 आहे. आमचं खरेदी गट 418चे, आमचे सर्व पेपर 418चे, मालकी ताबा आमचा 418 मध्ये, त्यांचा गट 424 आहे. म्हणजे हे दोन्ही गट पूर्णपणे वेगळे आहेत. तरी आमच्यावरती खोट्या पद्धतीची त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे. वास्तविक पाहता माझ्या पत्नीने 2018 साली या गट नंबर 418चं खरेदी गट केलं. तेव्हापासून झगडे परिवाराच्या वतीने बाँड्रीवरून वारंवार आम्हाला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. एकदाचा त्रास मिटावा याकरता आम्ही 2019ला त्या ठिकाणी मोजणीला पैसे भरले. त्यावेळेस त्यांनी हरकत घेतली झगडे परिवाराने. तर हरकत घेतल्यानंतर 2020 साली आमच्या बाजूने निकाल लागला. आम्ही आमचे पेपर सर्व त्या ठिकाणी जमा केले. भूमी अभिलेख अधिकाऱ्याने त्या ठिकाणी सर्व पेपरची खातरजमा करून आमच्या बाजूने निकाल दिला. त्यावेळेस पुन्हा आम्ही मोजणीला पैसे भरले. तर त्यावेळेस मोजणीला पैसे भरल्यानंतर त्यावेळेस संपूर्ण गटाची मोजणी करण्यासाठी पैसे भरले. कारण त्यावेळेस काय ती हद्द कायम, थांबा एक मिनिट, 2020ला निकाल लागल्यानंतर वहिवाटीच्या मोजण्या शासनाने बंद केल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण गटाची मोजणी करण्यासाठी पुन्हा आम्ही पैसे भरले. पुन्हा झगडे परिवाराने त्या ठिकाणी दादासाहेब झगडे, हर्षल झगडे यांनी हरकत घेतली. हरकत घेतल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या सर्व पेपरची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पेपर दिले. अधिकाऱ्यांनी पेपरची खातरजमा करून आमच्या बाजूने निकाल दिला. निकाल दिल्यानंतर या गटाची 418 गटाची हद्द कायम नोटीस काढली. नोटीस काढल्यानंतर या झगडे परिवाराने या ठिकाणी कसल्याही प्रकारची हरकत करू नये त्यासाठी आम्ही लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज दिला, पैसे भरले. आणि हद्द कायमच्या दिवशी पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समोर आम्ही व्हिडिओ शूटिंग काढून आम्ही सर्व अँगल लावले. अँगल लावत असताना झगडे परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी हरकत करण्याचे प्रयत्न चालू होते. ते म्हणले की हे सर्व गेल्यानंतर हे सर्व फेकून द्यायचं. मग अशा पद्धतीची आम्ही त्या ठिकाणी चर्चा ऐकल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आम्ही एक अर्ज दिला की अशा अशा पद्धतीची चर्चा आमच्या कानावरती आलेली, त्या अँगल फेकून देणार आहेत, तर आपण त्यांना बोलून त्यांना समज देण्यात यावी. तर त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनने त्यांना न बोलवता त्यांना समज नाही दिली. तर जी भीती होती तेच झालं. त्यांनी 25,000 रुपये किमतीचे पोल चोरून नेले. पोल चोरून नेल्यानंतर मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की झगडे परिवाराने आमचे लावलेले पोल, जी त्यांची चर्चा चालू होती, चर्चेनुसार त्यांनी ते लावलेले पोल चोरून नेले, तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. तर पोलीस स्टेशनने त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. पुन्हा एकदा आम्ही पोल लावले, पुन्हा एकदा त्यांनी 25,000 किमतीचे पोल चोरून नेले. असे वारंवार ते त्रास देण्याचं काम करत होते. मग आमचे सर्व आम्ही मित्रपरिवार नातेवाईकांनी ठरवलं की एकदाच पक्क कंपाऊंड मारून आपल्या प्लॉटच्या भूमी अभिलेख कार्यालयाने दाखवलेल्या ज्या हद्दी आहेत त्या कायम ठेवून आपलं ते प्लॉटचं आपण डिमार्केशन पक्क करून घेऊ. मग या ठिकाणी आले आणि आमच्याशी वाद घालून आमच्या जमिनीमध्ये घुसून माझ्या मिसेसला शिवीगाळ करून माझ्या मिसेसचा गंटन त्या ठिकाणी चोरीला नेऊन 15-20 जेंट्स आणि बऱ्याच महिला होत्या. रात्रीचं माझ्या मिसेसवरती त्या ठिकाणी हल्ला केला, माझ्या मिसेसचा गंटन चोरीला नेला. तर अशा पद्धतीचा आम्हाला त्रास देण्याचं काम केलं. आमच्याकडं माझ्या मिसेसचं खरेदी खाते, आमच्याकडं ताबा, म्हणजे आमचं कलेक्टर साहेबांनी 2010ला वाटप केलेला ताबा पावती, पंचनामा, म्हणजे अशा पद्धतीचा एवढा क्लिअर प्लॉट असताना, ताबे वहिवाटीचा असताना उगाच शासनाची दिशाभूल करून झगडे परिवार त्या ठिकाणी नाहक त्रास देण्याचं काम करत आहेत. म्हणतात की गट नंबर 424 मध्ये आम्ही अतिक्रमण केलं, परंतु हा गट नंबर 418 आहे, हा आमच्या मालकीचा आहे. 424 गटाबद्दल त्यांची जर काही तक्रार असेल
तर त्यांनी रीतसर भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणी अर्ज करावा आणि त्यांनी त्यांचा गट कुठे तर त्यांनी तो काढून घ्यावा. परंतु वास्तविक परिस्थिती अशी की अंबरनाथ देवस्थान आणि खारोडा मसोबा देवस्थान या देवस्थानचा प्लॉट या आणि देवस्थानच्या अध्यक्षा खारोडा मसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मॅडम सुधा लोणीकर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जबाब दिलेला आहे की झगडे परिवार जे देवस्थानचा प्लॉट सांगतात तर तो देवस्थानचा प्लॉट गायकवाड यांच्याकडे नाहीये, तर तो देवस्थानचा प्लॉट पूर्णपणे वेगळा आहे. गौरी गायकवाड यांच्या ताब्यामध्ये असणारा वहिवाटीचा मालकीचा प्लॉट तो त्यांच्याच मालकीचा आहे. त्यांच्या प्लॉटशी आमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही अशा पद्धतीचा देवस्थानच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी जबाब दिलेला आहे. परंतु झगडे परिवाराच्या वतीने आम्हाला वारंवार त्या ठिकाणी आमची बदनामी करण्याचं काम करत आहेत आणि आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहेत. तर आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे. धन्यवाद. आमच्या प्रॉपर्टीची म्हणजे प्रॉपर्टी घेण्यापासून पर कप्रत मिळेपर्यंत आमच्या संपूर्ण प्रॉपर्टीची फाईल आम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जमा केलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या पेपरची खातर जमा करून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.